हॅलो नमस्कार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर दिलेली आहे. आत्ता संक्रांतीचा सण तोंडावर आहे आणि त्या संक्रांतीच्या सणानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व लाडक्या बहिणींना गिफ्ट दिलेला आहे. त्यांचा हप्ता जो आहे तो आता जमा करायचं असं त्यांनी आज सांगितलेलं आहे. तर जाणून घेऊया आपण याबाबतची संपूर्ण अपडेट. तर मंगळवारी म्हणजे 7 तारखेला उपमुख्यमंत्री यांनी असं सांगितलं की लाडक्या बहिणींना 2100 रुपये हा हप्ता देण्यात येणार आहे. येणारा जो हप्ता आहे तो 7वा हप्ता असणार आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी 13 जिल्ह्यांची देखील निवड केलेली आहे. तर ते जिल्हे कोणते हे देखील आपण जाणून घेऊयात. आणि त्यानंतर 2100 रुपये इतका हप्ता तुम्हाला आता हा भेटणार आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. आता कुठल्या महिलांना हा हप्ता मिळणार, कुठल्या महिलांना नाही मिळणार हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर नमस्कार, मी प्रियंका आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते. व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा. तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2100 रुपये इतका 7वा हप्ता वाटप करायचं अशी घोषणा केलेली आहे. आणि संक्रांतीच्या सणाच्या अगोदर सर्व लाडक्या बहिणींना गिफ्ट म्हणून हे 2100 रुपये 7 तारखेपासून जमा व्हायला चालू होणार आहेत. त्याच्यासाठी त्यांनी अगोदर 13 जिल्ह्यांची निवड केलेली आहे. तर ते जिल्हे कोणते ते आपण जाणून घेऊ. आता काही महिलांचा असा प्रश्न आहे की त्यांना अजून एकही हप्ता मिळालेला नाही. आता तुम्ही जर त्या लाडक्या बहिणीच्या निकषामध्ये बसत असाल, म्हणजेच की तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक असेल, त्यानंतर तुमचं केशरी कुपन कार्ड असेल, बाकी सगळे जे काही निकष आहेत लाडक्या बहीण योजनेचे, आणि तुमचा फॉर्म जर अप्रूव्ह झालेला असेल तर तुम्हाला 100% सगळे पैसे भेटणार. पहिले 7500 रुपये, त्यानंतर डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये आणि आता येणाऱ्या जानेवारीचे 2100 रुपये असे प्रचंड प्रमाणात पैसे ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह आहेत आणि त्यांना अजून एकही रुपया मिळाला नाही त्यांना एवढे पैसे भेटणार. आणि ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहे त्यांना थोडाफार तरी म्हणजे किस्त भेटलेलीच आहे. आणि आता बाकीच्या ज्या बहिणी आहेत की ज्यांना अगोदरचे सगळे पैसे भेटले तर त्यांच्या खात्यामध्ये मकर संक्रांतीच्या अगोदर म्हणजे 7 जानेवारीपासून 2100 रुपये जमा होणार आहेत. आता लाडक्या बहिणींसाठी संक्रांतीनिमित्त 2100 रुपयाचा हप्ता, त्याचबरोबर एक गिफ्टसुद्धा सरकार देणार आहे आणि त्याची घोषणा देखील उपमुख्यमंत्री यांनी केलेली आहे. उपमुख्यमंत्री यांनी स्पष्ट केलेलं आहे की आता उशीर नको, आता फक्त पैसे वाटप. आणि त्याचसोबत जे गिफ्ट आहे किंवा नाही का त्यांची जी नवीन GR आला आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं स्पष्ट केलं आहे की 20 लाख लाडक्या बहिणींना आता घरकुलासाठी सुद्धा पैसे मिळणार आहेत. आणि आता आपण बघूयात की ते कुठले जिल्हे आहेत की ज्या जिल्ह्यामधल्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर जानेवारीचे 2100 रुपये जमा होणार आहेत ते बघू. पण त्या अगोदर की घरकुल ज्या ज्या महिलांना मिळणार आहे त्याच्या ज्या अटी आहेत ना, त्याच्या 4 अटी आहेत. त्यातली पहिली अट अशी आहे की तुम्ही लाडक्या बहिणीच्या लाभार्थी असल्या पाहिजेत, म्हणजे कंपल्सरी तुम्ही लाभार्थी असल्याच पाहिजेत. त्यानंतर तुमच्या नावावर 1 ते 2 गुंठे जमीन ही असलीच पाहिजे. आणि जर तुमच्या नावावरती 1-2 गुंठे जमीन नसेल तर त्याच्यासाठी काय करायचं आहे की 100 रुपयाचा बॉन्ड पेपर घ्यायचा आहे. त्याच्यावरती तुमचं संमतीपत्र, म्हणजे की आमच्या कुटुंबातील इतर व्यक्तीच्या नावावर जमीन आहे, माझ्या नावावर नाही, असं त्या व्यक्तीचं संमतीपत्र 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर, आणि तुम्हाला तो फॉर्म जमा करायचा आहे. त्यानंतर तिसरी अट अशी आहे की तुम्हाला कमीत कमी लाडक्या बहीण योजनेचा 1 हप्ता मिळालेला हवा. आणि चौथी अट म्हणजे तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असायला हवे. आणि त्याचबरोबर की लाडकी बहीण योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर इतर कुठल्याही योजनेचा तुम्ही लाभ घेत नसाल, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आता अर्ज कुठं करायचा, तर अर्ज करण्यासाठीची जी वेबसाईट आहे ती लवकरच लॉन्च करण्यात येईल सरकारकडून. आणि त्यानंतर मग ती जर वेबसाईट आली तर त्याची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला दिली जाईल. त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. आता ते पुढचे जिल्हे कुठले आहेत, 13 जिल्हे की ज्यांच्यामध्ये लाडक्या बहीण योजनेचे पैसे 2100 रुपये जमा होणार आहेत, तर ते बघूयात. सगळ्यात पहिला जिल्हा आहे रायगड जिल्हा, कारण रायगड जिल्ह्यामध्ये वचनपूर्ती सोहळा झालेला होता. लाडक्या बहीण योजनेची सुरुवात ही रायगड जिल्ह्यामधून केलेली होती आणि तेथील बऱ्याचशा महिलांना अजून पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे सगळ्यात पहिला जिल्हा जो आहे तो रायगड. त्यानंतर सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, ठाणे, मुंबई, पुणे, नाशिक, अहमदनगर,
त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, धुळे, नंदुरबार, सोलापूर, सातारा ही जिल्हे आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला लाडक्या बहिणीचे योजनेचे पैसे जे आहेत ते 7 किंवा 8 तारखेला 2100 रुपये जमा होणार आहेत. आणि वेटिंगवरती जे जिल्हे आहेत ते म्हणजे बीड, लातूर आणि धाराशिव हे 3 जिल्हे आहेत की जे वेटिंगवर आहेत. पहिले 10 जिल्हे जे आहेत त्यांना पहिल्यांदा 2100 रुपये मिळणार आहेत आणि त्यानंतर लेट फास्ट थोडंसं बाकीचे जे जिल्हे मी सांगितले 3 बीड, लातूर आणि धाराशिव यांना पैसे मिळणार आहेत. आता मग अशी पाहिल्यासारखं लाडक्या बहिणींना घरकुल योजना ही चालू केलेली आहे. त्याचबरोबर शिलाई मशीन योजना ही सुद्धा लाडक्या बहिणींसाठी नवीन वर्षाची नवीन चालू होणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातून 2400 महिलांना शिलाई मशीन वाटप होणार आहे. त्यासाठीचा जो अर्ज आहे त्याची लिंकसुद्धा 2-3 दिवसात येईल आणि त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे ते फॉर्म जेव्हा सुटतील त्यावेळेस तुम्हाला ह्या चॅनलवरती त्याची अपडेट मिळेल आणि तुम्ही फॉर्म भरून तुम्हाला शिलाई मशीन देखील मिळू शकते. आता तुमचे जे 2100 रुपये आहेत तर ते जमा व्हायला चालूच होईल. तर त्यासाठी तुम्ही फक्त तुमचं बँक अकाउंट जे आहे ते चेक करत राहणं गरजेचं आहे, कारण बऱ्याचशा अशा लाडक्या बहिणी आहेत की ज्यांना SMS येत नाही, डायरेक्ट पैसे अकाउंटला जमा होतात आणि मग ते आपल्याला सातत्यानं चेक करावं लागतं की आपला बॅलन्स किती होता आणि आत्ता आपल्याला पैसे जमा झालेत. याच्यासाठी बऱ्याचशा महिला अशा आहेत की ज्यांना मेसेज न आल्यामुळे कळत नाही आणि त्यांना असं वाटतं की आपल्याला अजून लाडक्या बहिणी योजनेचे पैसेच आलेले नाही आहेत. आणि ज्या बहिणींचे अजून आलेलेच नाही, एकही हप्ता आला नाही, तर त्यांनी प्लीज चेक करा की त्यांचं आधार कार्ड बँकेशी लिंक आहे का, सीडिंग त्यांची जी आधार कार्डची आहे ती आहे का, किंवा इतर कुठल्या गोष्टी क्लिअर आहेत की नाही हे चेक करा. आणि जर एखादी त्रुटी असेल तर ते प्लीज क्लिअर करत चला लवकर लवकर, म्हणजे तुम्हाला पैसे येतील. आणि ज्यांचे फॉर्म अप्रूव्ड आहेत त्यांना 1 ना 1 रुपया मिळणार आहे. थोडीफार दिरंगाई होऊ शकते, परंतु पैसे हे सर्वांचेच जमा होतात. तर पैसे जवळजवळ 30 ते 35 लाख अकाउंटला एका दिवशी जमा होतात DBT माध्यमातून. तर चला, आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ बघून सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील की कितवा हप्ता येणार आहे, कितीचा हप्ता येणार आहे, कुठल्या जिल्ह्यांना प्राधान्य दिलेलं आहे, किती तारखेला हप्ता जमा होणार आहे, गिफ्ट्स काय आहेत, त्याचबरोबर की म्हणजे घरकुल योजना, मशीन योजना, ह्या सगळ्या योजनांची सुद्धा थोडक्यात तुम्हाला इथं माहिती मिळालेली आहे. तर त्यानुसार तुम्ही कागदपत्र तयार करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज 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 लाईक करा, शेअर करा.